नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, पोटहिस्सा जमीन मोजणीची सुरुवात काही गावापासून ही सुरू झालेली आहे. मित्रांनो, सातबारा उतार्यावरील जमिनीच्या नोंदीतील गोंधळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येतात व त्यामुळे पात्र असून सुद्धा खूप सारे शेतकरी सरकारी लाभापासून वंचित राहतात. मित्रांनो, आता या अडचणीवरती शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून जमिनीच्या पोटहिस्स्याची मोजणी ही सुरू झालेली आहे. सुरुवातीची मोजणी कोणत्या गावाची होत आहे, प्रक्रिया कशी असणार, तुमच्या गावाचा नंबर कधी येणार, पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती. मित्रांनो, शेतजमिनीची अचूक मोजणी करून त्याची नोंद सातबारा उतार्यावर घेणे, पोटहिस्स्याची मोजणी, पोटहिस्स्याचे नवीन नकाशे तयार करणे, प्रत्येक भूभागाला स्वतंत्र ओळख क्रमांक देणे याबाबतचा प्रकल्प भूमी अभिलेख विभागाने सुरू केला असून त्याची सुरुवात नागपूर विभागातील 15 गावापासून करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या प्रकल्पांतर्गत आता शेतकऱ्यांच्या पोटहिस्स्याची मोजणी करून त्याचे अद्ययावत असे नकाशे तयार केले जाणार आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी पोटहिस्सा मोजणी म्हणजे काय ते थोडक्यामध्ये समजून घेऊयात. मित्रांनो, एकाच सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांकामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे असतात. तुम्ही एकाच सातबारा उतार्यामध्ये अनेकांची नावे बघितलेली असेल. याला संयुक्त सातबारा असे सुद्धा म्हणतात. मित्रांनो, या सर्वे अथवा गटाचा नकाशा आपण पाहिला तर तो संपूर्ण गटाचा किंवा सर्वेचा आपल्याला दिसतो. त्या गटातील अथवा सर्वेमधील प्रत्यक्ष ताबा असलेल्या पोटहिस्सेदार शेतकऱ्यांच्या ताब्यातील जमिनीचे नकाशे म्हणजेच पोटहिस्स्याचे नकाशे हे उपलब्ध नाही. यामुळे कोणत्या गटात कोणते शेतकरी नक्की कोणती जमीन कसत आहे याची माहिती अथवा सीमारेषा व नकाशे हे उपलब्ध नाही. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. याकरिताच आता गटातील प्रत्यक्ष पोटहिस्साधारकांच्या पोटहिस्स्याची मोजणी करून स्वतंत्र असे नकाशे तयार केले जात आहे. मित्रांनो, आता पोटहिस्स्याची मोजणीचा फायदा शेतकऱ्यांना हा कसा होणार आहे? तर मित्रांनो, या प्रकल्पामुळे अचूक सातबारा उतारे तयार होणार असून जमीनधारकांची माहिती अचूक व अद्ययावत तयार होणार आहे. यासोबतच जमिनीचे बांध तसेच सीमारेषा या निश्चित होणार असून यामुळे बांधावरून व जमिनीच्या सीमारेषेवरून होणारे जे वाद आहे ते या ठिकाणी कमी होणार आहे. स्वतंत्र पोटहिस्स्याची ओळख निर्माण झाल्यामुळे त्या पोटहिस्स्याला स्वतंत्र भू आधार क्रमांक दिला जाईल. याचा फायदा हा विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना होणार आहे. जसे की पीक कर्ज घेणे, पीक विमा काढणे, तसेच महाडीबीटी अनुदान योजनांचा लाभ घेणे, तसेच पोकरा योजनेचा लाभ सुद्धा या ठिकाणी या शेतकऱ्यांना घेता येईल. मित्रांनो, आता आपल्या गावचा नंबर पोटहिस्सा मोजणीकरिता कधी लागतो याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तुमच्या तालुक्यात पोटहिस्सा मोजणीच्या हालचाली या सुरू झाल्या आहेत का? कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक तसेच शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांनाही ही माहिती मिळेल. तर चला, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.